नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे रवा घ्यायचा आहे. पोहे खाण्यासाठी जो आपण घरी चमचा वापरतो त्याने ते 3 चमचे रवा घेतला आहे. जाड बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. यानंतर यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर घरातली कुठलीही 1 वाटी घ्या. त्याने 1 वाटी तुम्ही इथे गव्हाचं पीठ घ्या. तर हे दोन्ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे. जर मोठं लिंबू असेल तर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि लहान असेल किंवा मध्यम आकाराचा लिंबू असेल तर 1 लिंबाचा रस तुम्हाला इथे घालायचा आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला यामध्ये अर्धी वाटी पाणी मी घातलं आहे. ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. तर पहा, वाटताना मी आणखी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं, म्हणजे आतापर्यंत मी यामध्ये 1 वाटी पाणी घातलं आणि हे असं पूर्ण वाटून घेतलं आहे. तर हे आपल्याला घट्टच हवं आहे. तर आता हे आपण झाकून ठेवूया. 15 मिनटं याला असंच झाकून ठेवूया आणि लागलं तर नंतर यामध्ये आणखी आपण पाणी घालू. तर आपण आता चटणी बनवूया. चटणीसाठी इथे मी साहित्य घेतलं आहे. अर्धी वाटी खोबरं, 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. तर हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पाणी घालून चटणी वाटून घेऊया. तर इथे चटणी मी वाटून घेतले. ही चटणी आता बाउलमध्ये मी काढून घेते. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल मस्त कडकडीत असं गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि ही मस्त अशी फोडणी चटणीवर घालायची आहे. तर ही आपली चटणी तयार आहे. आता चटणी आपण बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर हे पीठ आपण जे झाकून ठेवलं होतं ते आपण पाहूया. तर हे पहा, आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि आता अगदी याची परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे. पहा, असंच आपल्याला हवं आहे. पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, पण तुम्ही याची कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा. असं पहा, हे असं थांबत थांबत पडतं आहे, असं आपल्याला हवं आहे. इतपत घट्ट आपल्याला हे पीठ हवं आहे. तर आता हे पीठ तयार आहे. आता याच्यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते. यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतला. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. हे सगळं मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपण आधीच मीठ घातलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि यापासून आपण बोंडं बनवणार आहोत. तर ते छान अगदी हलके फुलके व्हावे यासाठी यामध्ये 2 चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. सोडा घातल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सोड्यामुळे आणि लिंबाच्या रसामुळे पीठ मस्त असं हलकं फुलकं होतं. तर हे मिक्स करून घेतलं मी आणि आता आपण याचे बोंडा बनवणार आहोत. तर इथे त्यासाठी मी तेल कढईमध्ये गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये असं छोटे छोटे बोंडा घालायचे किंवा जे पकोडे आपण बनवणार आहोत ते घालायचे आणि शक्यतो असं गोल आकार द्यायचा प्रयत्न करायचा. तर असे गोल गोल मी घालून घेते आणि पहा, हे लगेच असे वरती येत आहेत. अगदी मस्त फुलत आहेत. अगदी गोल गोल होतात, हलके फुलके होतात आणि असे वर येतात. पहा, आकाराने सुद्धा किती मस्त असे फुललेत ते. तर याला आता आपण स्लो फ्लेमवरती फ्राय करून घेऊया, म्हणजे आतपर्यंत ते मस्त तळले जातील. तर पहा, मस्त ब्राऊन रंग आला आहे या पकोड्यांना किंवा बोंडांना आणि खूप छान असे दिसत आहेत. आतपर्यंत व्यवस्थित फ्राय झालेत. तर तेल निथून आपण काढून घेऊया.
खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतात। तर असे सगळे बोंडा मी फ्राय करून घेतलेत। तर इथे पाहू शकता चटणीबरोबर मी सर्व केलेत आणि खूपच चवीला हे मस्त लागतात। आणि पहा किती मस्त गोल गोल झालेत, आतपर्यंत अगदी हे जाळीदार होतात। तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते, तो म्हणजे तुम्हाला कळेल हे किती हलके फुलके आहेत। तर पाहू शकता आतपर्यंत अगदी असे पोकळ झालेत आणि मस्त जाळी आली त्यांना। आपण जी चटणी बनवली त्याच्याबरोबर तर हे खूपच छान लागतात। तर कधीही तुम्हाला चटपटीत काहीतरी खायची इच्छा झाली तर तुम्ही हे अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकता। मुलांना ही रेसिपी तर खूपच आवडते। मुलांना तुम्ही कधीही हे बनवून देऊ शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।